आणि तिकडून साईडला काढा, कारण की 6 अडवताना थोडा तिकडे काल दुखापत झाली. हा, तिकडून सर्वांनी साईडला काढा, कारण की कोण जर 6 अडवायला गेला तर तिकडे दुखापत झाली आहे. सो प्लीज तुम्ही जरा सहकार्य करा. विष्णू आणि आशिष हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पहिली ओव्हर घेऊन कुणाल, आज पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे जितेंद्र कदम, गोटे अंपायर आणि त्याचबरोबर मिलिंद पाचारनं. मण्या बरोबर ऑन टाइम आहेत, म्हणजे पहिला बॉल पडायच्या वेळी बरोबर ते ग्राउंडच्या आतमध्ये आहेत. लेट्स प्ले. बोला गणपती बाप्पा मोरया. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल डिक्लेअर झोन मध्ये, डायरेक्ट डेपो मध्ये बॉल. आजचा हा दुसरा दिवस आहे. पहिला बॉल मात्र लेगस्टिकला फ्लिक करायचा प्रयत्न केला गेलाय बॅटर आशिषने. 5 ओव्हरची मॅच आणि 5 ओव्हरची मॅच आपण इकडे सर्वजण आनंद घेतोय. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा कुणाल. या बॉल देखील समोर खेळायचा प्रयत्न केला गेला, समोरून बॉल फिरवण्यात आलाय. पाऊस नाहीये त्यामुळे स्पिनरचा पण बोलबाला राहू शकतो. मुंबईत रब्बर बॉलने क्रिकेट पावसाळ्यात खेळलं जातं, परंतु ही एक क्रीडा स्पर्धा जी 10x बॉलनीच खेळली जाते, हलक्या बॉलनीच खेळली जाते, त्यामुळे तुम्हाला इकडे 6 मारणं पण सोपं नाहीये. काल 6 पण कमी जाताना पाहिले गेले, परंतु क्वचित पाहायला मिळाले. या बॉल समोर उडवला गेला स्टँड अँड डिलिव्हर, ज्याची चर्चा चालू होती तो पाहायला गेलाय. वाव, हँडसम आशिषच्या बॅटमधून येतो 6. आशिषने जी स्टार्ट केली आहे, बॉडी पण डोले शोले, मस्तपैकी सकाळी बायसेप मारूनच आलाय भाऊ. या बॉलवर पुन्हा एकदा बॅट फिरवली आहे, परंतु बॅट आणि बॉलचा नीट संपर्क होत नाहीये. झाडाला बॉल आदळतोय. धावफलकाचा विचार केला तर सिंगल डबलचं क्रिकेट देखील या ग्राउंडवर तेवढंच महत्त्वाचं राहणार आहे. आज सर्वांचं लक्ष क्रीडा स्पर्धेवरती आणि इंटर पवई म्हणजे स्थानिक खेळाडूंसाठी पण एक चांगलं प्लॅटफॉर्म राहिलं पाहिजे, यासाठी मात्र ही पडझड आहे. पुन्हा एकदा लेगस्टिकला बॉल आणि काय बॉल वळवलाय, डायरेक्ट पवईवरून बॉल तुंगागाव. जबरदस्त लेग ब्रेक. जोगेश्वरी लिंक रोडवरून बॉल फिरवला आरे कॉलनीतून बाहेर. वाव, बॉल ऑफ द मॅच. जबरदस्त बॉल पाहायला गेला कुणालचा. बॉल कुणाल. या बॉलवर देखील मात्र लेगस्टिकला खेळाडू आहे तिकडे आणि हिम्मतची किंमत आहे. आशिष थोडे डेंजर झोनला होते. धावफलकाचा विचार केला तर पहिल्या ओव्हरचा खेळ इकडे समाप्त होतोय. रन झाले आतापर्यंत 9. एक 6 आला, परंतु स्कोर मेंटेन आहे. कुणालने फ्री माइंड बॉलिंग केली. मी आवर्जून उल्लेख करेल की कुणालने एकही एक्स्ट्रा टाकलेला नाहीये. हे व्यावसायिक क्रिकेट आहे, त्यामुळे तुम्हाला असं क्रिकेट खेळावं लागेल आणि खूप इम्पॉर्टंट रोल आहे की तुम्ही कशा प्रकारे बॉलिंग करताय. 6 आल्यानंतर दडपण दूर करणं गरजेचं आहे. जसं मिलिंद पाचारने यांनी पण त्यांच्या लाईफमध्ये कमी एक्स्ट्रा टाकलेत, तशीच एक ओव्हर कधी टाकलेच नाहीत. आणि असे बॉलर आता कमी पाहायला मिळतात, कारण की एक्स्ट्रा जास्त करून आता खर्च होत राहिली आहेत. काल 6 बॉल 7ची मॅच पण डिफेंड होताना पाहिली गेली. कधी बॉलर, कधी बॅटर, कधी फिल्डर. आमच्या समोर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे विशाल जावीरी सर आणि मनीषजी बागळे सर, काल त्यांचा आपण आवाज ऐकला. क्रिकेट नसा नसाद आणि क्रिकेटने खूप काही दिलं, त्यामुळे क्रिकेटमुळे आज आपण आहोत. हे मी नेहमी बोललो की क्रिकेट जर आयुष्यातून काढलं तर आपण शून्य आहे. त्यामुळे क्रिकेटवर एक वेगळं प्रेम राहिलं गेलंय. बॉलिंगसाठी सागर येतात. या बॉल देखील लेग ब्रेक आणि तिकडे जबरदस्त लेगस्टिकला मात्र पिचिंग केली गेली आहे. स्कोर कार्ड मात्र इकडे एक्स्ट्रा रन्सनी पुढे जाईल. नो बॉल आहे.
बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सागर पेजे या बॉल ऑफ ब्रेक. वा, जबरदस्त बॉल पाहिला गेला. 2 बॉल बाहेर काढले, हा बॉल आतमध्ये आणला आणि हीच अंडरआर्म क्रिकेटची खरी ओळख आहे, सागर पेजे. जबरदस्त बॉल पाहिला गेला सागर पेजेचा आणि तिकडे थांबून ठेवलं गेलंय. खूप चांगल्या अंदाजामध्ये पिचिंग करत असताना पाहिले गेले सागर पेजे. या बॉलवर पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा बीट केलं बॅटरला. बॅट आणि बॉलचा नीट संपर्क होत नाहीये. दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. धावफलकाचा विचार केला तर आतापर्यंत 12 रन झाले धावफलकावरती. शेवटचा अंतिम दिवस आहे, दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. छत्रपती शिवाजी महाराज चषक पवई. या बॉलवर फुलटॉस बॉल समोर खेळायचा प्रयत्न केला गेलाय. खेळाडू तिकडे आहेत आणि बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सागर पेजे राऊंड द विकेट बॉलिंग करतायत. या बॉलर समोर खेळले गेलेत. फटका दमदार आहे. खेळाडू तिकडे पोहोचतायत. या बॉलवर फटका फसताना पाहिला गेला. एक महत्वाची विकेट येते आणि आशिषला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. ओ यू टी आउट. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जावं लागतंय कारण की आशिषने एक 6 लगावला आणि टायमिंगला मात्र सागर पेजेने विकेट मिळवली आहे. गुड बॉलिंग सागर. 15 रन्सवरती 1 विकेट गेले. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे. पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे. नवीन बॅटर अभिषेक विष्णू 6 बॉल 5 रन्सवरती बॅटिंग करतायत. मस्त ग्रीनरी आहे. पाऊस पण थांबलाय त्यामुळे क्रिकेट खेळणं एक वेगळी मजा राहिली आहे. पावसाळी क्रिकेट मुंबईकरांचं एक वेगळं प्रेम राहिलं गेलंय पावसाळी क्रिकेटवरती. श्रीलंका आणि इंडियाचा दौरा पण चालू आहे त्यामुळे श्रीलंकाने पण जबरदस्त कामगिरी केली. काल देवीदत्त पडिक्कलने पण जबरदस्त परफॉर्मन्स केला. बॉलिंगसाठी रुद्र येत आहेत. ओरम क्रिकेट देखील रुद्र चांगली बॉलिंग करतात आणि आज अंडरआर्म यंग प्लेयर्सला घेऊन आज गणेश खनसे पण की आपल्या स्थानिक खेळाडूंना मात्र प्लॅटफॉर्म मिळालं पाहिजे आणि आपल्या परिसरातील खेळाडूंनी देखील एक चांगलं क्रिकेट खेळलं पाहिजे. बॉलिंगसाठी रुद्र राऊंड द विकेट. या बॉलवर लोअर फुलटॉस बॉल डीप मध्ये खेळायचा प्रयत्न केला गेलाय. खेळाडू तिकडे आहेत आणि डिक्लेअर झोन मध्ये 2 रन. दोन धावेच्या मदतीने मात्र स्कोर कार्ड पुढे जातोय. सतरा धावा झाल्या धावफलकावरती. तिसरी ओव्हर चालू आहे. या बॉल ऑफस्टिकला पिचिंग केली गेली. बॉल हवेत आणि तिकडे वा फ्लाइंग कॅच. कॅच ऑफ द मॅच. सबरीने जबरी कॅच पकडली. सबरी क्या बात है. सबरी उड़ता सबरी. या सबरी ने इसका नाम जबरी रखना चाहिए. वाडीचा चॉकलेट बॉय सबरी. पाहू शकतो आपण रिप्ले आणि सबरीने कॅच पकडली. जबरी कॅच सबरीची आणि त्यानंतर सबरीचं सेलिब्रेशन. गुड कॅच. यंग प्लेयर्स कडे ही स्किल आहे
स्वतःला त्यांनी फिट ठेवलं आणि सबरीने खूप चांगलं जम्प केलं. 17 रन्सवरती आपण पाहतो 2 विकेट जाताना पाहिले गेले. तिसरी ओव्हर चालू आहे. मॅच थोडीफार मात्र शांत होताना पाहिली गेली आहे. आशिषने एक 6 लगावला होता, पण त्यानंतर सिंगल डबलचं क्रिकेट या ग्राउंडवर खूप इम्पॉर्टंट आहे. 17 धावा झाले धावफलकावर. तिसरी ओव्हर चालू आहे. बॉलिंगसाठी आपण पाहतो रुद्र. दुसऱ्या बॉलवरती विकेट आली आहे. बॅटिंगसाठी स्ट्राईक एंड अतुल कॅप्टन येत आहेत. या बॉलवर कव्हरला खेळायचा प्रयत्न केला गेला. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. 1 रन कंप्लीट केले. डबलचा कॉल होतो. नॉन स्ट्राईकला चान्स आहे आणि क्या बात आहे. सागर पेजे सागर पडले धडपडले परंतु बॉल नाही सोडला. मित्रांनो एफर्ट्स आवडले असेल सागरसाठी एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त एफर्ट्स. हे क्रिकेट आहे. तुम्ही तुमचे 100% द्या आणि 100% सागर पेजेने दिले. 19 धावा झाल्या धावफलकावरती. या बॉल देखील पुन्हा एकदा समोर खेळायचा प्रयत्न केला गेलाय. सबरी तिकडे पोचतायत. 20 धावा झाले धावफलकावर. तिसरी ओव्हर चालू आहे. इनिंग ब्रेक्स मध्ये नेक्स्ट टीमचा आपण टॉस करणार आहोत. तो दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण तयार राहायचं इनिंग ब्रेक्स मध्ये. या बॉलवर देखील पुन्हा त्या गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न केला गेलाय. गजानन गजा तिकडे पोचतायत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा रुद्र स्ट्राईक एंडला अतुल. राऊंड द विकेट. या बॉलवर वेगळ्या स्टाईलने खेळायचा प्रयत्न करत होते परंतु तिकडे डेड बॉल. शेवटचा व अंतिम दिवस आहे. पवई युवा स्टार पासपोली आणि आई गावदेवी गावठाण कॅप्टन्स आपण टॉससाठी इनिंग ब्रेक्समध्ये तयार राहायचंय. इनिंग ब्रेक्समध्ये आपला टॉस केला जाईल याची नोंद घ्या. पवई युवा स्टार पासपोली आणि आई गावदेवी गावठाण. विनंती करेल दोन्ही टीमचे कॅप्टन्स, कारण की आपल्याला 8 मॅच खेळवायचे आहेत. अंधार थोडा लवकर होतोय. पवई युवा स्टार पासपोली आणि आई गावदेवी गावठाण कॅप्टन आपण टॉससाठी इनिंग ब्रेक्समध्ये यायचं आहे. या बॉलवर लेग स्टिकला पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. वाईट बॉल आहे तिकडे. रुद्र थोडं मात्र बाहेर टाकण्याचा प्रयत्न करत होते. रन्स मात्र एक्स्ट्रा रन्स ते पुढे जाईल. 22. गणेश कंसे थोडं खानमंत्र देत आहेत आणि सकाळ सकाळ ते पण मंदिरात जाऊन आले, टीका लावून आलेत गणेश कंसे. आणि आज वामिका एकादशी पण आहे. या बुधवारी श्रावण महिना पण चालू होणार आहे. या बॉलवर देखील रिव्हर्स खेळले गेलेत. खेळाडू आहेत तिकडे. मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट आणि आज पवईच्या या परिसरामध्ये फार पूर्वीपासून क्रिकेटचा क्रेज राहिलाय. त्यामुळे क्रिकेट आमच्या नसा नसात आहे. 23. 3 ओव्हरचा खेळ समाप्त होते. 23 रन्सवरती 2 विकेट गेलेत. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. या 12 बॉलमध्ये बॅटिंग करावी लागेल टीम एकता 11. आशिषने चांगली स्टार्ट केली होती परंतु माइंड सेटने क्रिकेट खेळणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही 6 मारताय पण त्यानंतर सिंगल डबल पण चालू ठेवणं गरजेचं आहे. या ग्राउंडमध्ये 30 बॉलमध्ये 45-50 रन जरी केले तरी फायटेबल आहे. काल पण 50 धावा होताना पाहिल्या गेल्यात. काल 6 बॉल 7ची मॅच पण या ग्राउंडवर फाईट होताना पाहिली गेली. त्यामुळे हे ग्राउंड असं आहे कधी कुठल्या टीमला पुढे पण घेऊन जाईल आणि मागे पण घेऊन येईल. सागर पेसेला पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आमंत्रित केलं जातं. एक जबरदस्त स्पिन आहे त्यांच्याकडे आणि खूप चांगला बॉल फिरवत आहेत. अनुभव चांगला आहे. अनेक क्रीडा स्पर्धा ह्या ग्राउंडवर देखील आम्ही पाहिल्या गेल्यात. बॉलिंगसाठी सागर पेजे. या बॉलवर आतमध्ये आणला होता बॉल परंतु शेवटच्या क्षणी अतुलने बॅट फिरवली आणि एक सिंगल रन. स्थानिक क्रिकेट बघण्याची एक वेगळी मजा आहे. बघूयात आज कोणती टीम फायनलला जाईल.
बॉलिंगसाठी पुन्हा एकदा सागर. या बॉलवर लेग ब्रेक समोर खेळले गेलेत आणि सबरी, परंतु सबरीने आता थोडी घाई केली. सबरी थोड़ा सबर भी रखना चाहिए. थोडी चुकी होताना पाहिली गेली आहे. क्रिकेट असाच खेळ आहे, कधी क्षणात हिरो आणि क्षणात झिरो बनवणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. त्यामुळे क्रिकेटपेक्षा मोठं कोण नाहीये. चौथी ओव्हर चालू आहे. समोर खेळायचा प्रयत्न केला होता सबरीच्या हातातली कॅच थोडीफार मात्र हातातून निसटली. या बॉलवर देखील हलकासा बॉल आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला. जबरदस्त बॉल पाहिला गेला. लेग बाईच्या रूपमध्ये 1 रन मिळतीये. गुड बॉलिंग सागर पेजे. 26 रन्स वरती 2 विकेट आहेत. या बॉलवर पुन्हा एकदा ऑब्रेक. वा, जबरदस्त फिरकी बॉलिंग पाहायला मिळतीये सागर पेजे. जबरदस्त ऑब्रेक पाहिला गेला. काही लेग ब्रेक पण टाकतोय, परंतु सागर पेजेचा ऑब्रेक पाहण्यासारखा होता. बॅटरला अगदी फिरवला आणि मोय मोय बॅटर आउट. या बॉल देखील पुन्हा एकदा सागर पेजे जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते. वा, सागर पेजे 2 विकेट आतापर्यंत मिळवलेत. या दुसऱ्या ओव्हरचा स्पेल टाकत असताना 26 रन्स वरती 3 विकेट. गुड बॉलिंग सागर. सागरकडे अनुभव आणि तो अनुभव पणाला लावतात. खूप चांगले बॉल फिरवत आहेत. ऑन टाइम ते पण मॅच साठी उपस्थित होते, त्यामुळे क्रिकेटचा रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. सकाळी मी ग्राउंडवर आले त्याच्या अगोदर सागर पेजे उपस्थित होते, त्यामुळे क्रिकेट नसा नसात क्रिकेट आहे. धावफलकाचा विचार केला तर पुन्हा एकदा 27 रन्स झाले धावफलकावर. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. सागर पेजेनी 2 ओव्हरमध्ये 9 रन आणि 2 विकेट. गुड बॉलिंग सागर पेजे. या बॉलवर लेग स्टिकला पिचिंग करायचा प्रयत्न केला गेला. फ्लिक केला गेला. 1 रन कंप्लीट केले. डबल आणि 2 रन तिकडे मिळत आहेत. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. तो धावफलक दोन्ही पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 29. शेवटच्या ओव्हरचा खेळ चालू आहे. इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस साठी आपण तयार राहायचं आहे. व्हाईट बॉल आहे.
वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्सने धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 32. 32 रन झाले धावफलकावरती आणि शेवटची ओव्हर चालू आहे. फिनिशिंग टचची गरज आहे. 40-45 पर्यंत रन्स गेले तरी मॅच बघायला मजा येईल. आज सर्व आमचे स्थानिक खेळाडूंचं पण हार्दिक स्वागत आहे. पवईचे सर्व मित्रपरिवार, मुंबईचा एक प्रमुख हार्ट आहे पवई. वाईट बॉल आहे. या बॉलवर देखील फटका तर सजवला गेलाय, परंतु झाडाला बॉल आदळतोय. सागर पेशे तिकडे पोहोचतायत आणि बघता बघता 2 धावा तिकडे कंप्लीट होत आहेत. इनिंग ब्रेक्स मध्ये यानंतरच्या 2 टीम्स आपण टॉस साठी यायचं आहे. व्यासपीठात जवळ येऊन थांबायचं आहे. पस्तीस धावा झाल्या धावफलकावर. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बॉलिंगसाठी गजानन पवार. पंचकुटीर परिसरामध्ये ओरम क्रिकेटचा देखील क्रेज राहिला आहे. अंडरआर्म ओरम फार पूर्वीपासून या परिसरातून खेळाडू खूप चांगल्या पद्धतीने पाहिले गेले आहेत आणि पवईचं क्रिकेट फार पूर्वीपासून आम्ही पण बघत आलो आहे. पवई, विक्रोळी, भांडूप, कांजूरमार्ग याचं एक वेगळं सर्कल राहिलंय, त्यामुळे इकडे क्रिकेट फार पूर्वीपासून आहे. या बॉलवर समोर खेळलेत. फटका थोडा फसतोय आणि गॅपमध्ये बॉल मात्र डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होईल. सो सिंगल रन तिकडे मिळतीये. (36) 36 धावा झाल्या धावफलकावरती. 3 विकेट गेली आहेत. या बॉलवर बॉल फटका थोडा फसतोय डीप मध्ये. सूर्यवंशी आणि गेल्या वर्षीची सूर्यवंशीची मला ती एक आठवण अजूनही आठवते. कॅच सुटली होती टायमिंगला. सूर्यवंशी, अक्षय, मॅन फ्रॉम विकास हायस्कूल, अक्षय सूर्यवंशी. लास्ट इयरची कॅच मला अजूनही ती आठवते आणि पंचकुटीर मधल्या सर्व खेळाडूंना आठवत असेल. 38 38 धावा झाल्यात. या बॉलवर समोर उडवला फटका दमदार आणि तिकडे बॉल निघून जाईल आर पार, सीमा रेषेच्या पार. हँडसम 6 अतुलच्या बॅट मधून. हवाई सफर. इट्स अ 6. टायमिंगला 6 लगावला. अतुलने पुढे झाले, स्टेप आउट झाले आणि शेवटच्या बॉलवर फिनिशिंग टच देत असताना एकता 11 टीमने एकता दाखवली आहे. 44 रन्स झालेत आणि 45 रन्सचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. नेक्स्ट मॅचचा टॉस साठी यायचं दोन्ही टीमचे कॅप्टन्स. पवई युवा स्टार पासपोली आणि आई गावदेवी गावठाण. पवई युवा स्टार पासपोली कॅप्टन आपण आला असेल तर लगेच या, आणि आई गावदेवी गावठाण. हॅलो
पवई युवा स्टार पाचपोली आणि आई गावदेवी गावठाण. बघा ओव्हर कमी करण्यात येईल, नाहीतर तुम्ही लगेच टॉससाठी या. लगेच या टॉससाठी. 2 वेळा अनाउन्समेंट केलं जातं, तिसऱ्या ओव्हरला पासून दुसऱ्या ओव्हर पासून. लगेच या प्लीज. पवई युवा स्टार पाचपोली आणि लगेच धावत या मित्रांनो, प्लीज थोडं धावत या. हा, आनंद घोरपडे यांना विनंती करेल की आपण टॉससाठी या. आमचे मित्र आणि फार पूर्वीपासून पवई परिसरात एक चांगलं क्रिकेट खेळले गेले आमचे मित्र आनंद घोरपडे. AR स्पोर्ट्स देखील त्यांचं पाहायला मिळतं आणि आनंद घोरपडे आमचे मित्र खूप चांगलं ओरम क्रिकेट पण खेळले. आई गावदेवी गावठाण आणि पवई युवा स्टार पाचपोळी. ओके, सेकंड मॅचचा टॉस. विनायक दादा हेड आणि हेड. विनायक दादा टॉस जिंकल्यात. 40+ क्रिकेट अजूनही खेळत आहेत, परंतु ह्या क्रीडा स्पर्धेविषयी जरूर ऐकेल. 6वं पर्व आहे. सांगायचं झालं की छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे सर्वात मोठे आराध्य दैवत, यांच्या उत्स्फूर्तावरती ही स्पर्धा आयोजित केली आहे गणेश कनसे आणि त्यांच्या सहकार्याने. आणि प्रत्येक वर्षी ही स्पर्धा काही ना काहीतरी नवीन एक उपक्रम राबवण्याच्या हिशोबाने करतात ते. आणि खरंच मुंबईमधल्या पवई परिसरातली ही सर्वात मोठी स्पर्धा असते, जो नेहमी गणेश पूर्ण रीतसर कायदे नियम या सकट तो करतो. आणि सांगायचं झालं तर गणेशचे जे सहकार्य मित्र ते खरंच चांगला सपोर्ट करतात त्याला, त्यामुळे ही स्पर्धा त्याची नेहमी यशस्वी पार पडते आणि माझ्यातर्फे त्याला भरपूर शुभेच्छा असणार आहे. विनायक दादा अजून एक प्रश्न असेल. टॉस जिंकला, डिसिजन कॅन्सल आणि ओव्हरऑल बघा इंटरसाठी पण मोस्ट ऑफ 16 टीम पण आउटर होऊ शकतात, परंतु गणेश दादाचं म्हणणे की आपल्या इंटर प्लेअरला पण चान्स मिळाला पाहिजे. आज सकाळी त्याचा परत इंटरव्ह्यू बघितलेला, त्याच्यात त्याने सांगितलेलं की मी पवईचं क्रिकेट कसं वाढेल हे प्रयत्न करेन. आणि तो प्रत्येक वेळी बाहेरनं नामाजलेले म्हणजे जसे मनोज सर झाले, मन्या बोलतात, परत गोटू सर आलेत आणि महाराष्ट्राचा बॉक्सचा आवाज म्हणजे सागर मोरे आणि त्यांच्याबरोबर आज मनीष सर पण आहेत. तर मी भरपूर शुभेच्छा देईन त्यांना की माझ्यावर पहिली स्पर्धा असेल तुमची इकडची. हो सर. आणि आम्ही फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. थँक्यू सो मच. आमच्यासोबत आई गावदेवी गावठाण. काय बोलायला क्रीडा स्पर्धेविषयी? या क्रीडाविषयी म्हणजे दरवर्षी खूपच सुंदर अशी टुर्नामेंट भरवतो गणेश दादा, तर त्यात काय वादच नाही. प्राईज वीज म्हणजे त्याचं एकदम मॅनेजमेंट एकदम व्यवस्थित असते बोलायला गेलं तर. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. जास्त वेळ घेत नाही. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. हो, विशाल सर पण आहेत, नेहमी असतात सागर सरांबरोबर. आणि खरंच बॉक्स क्रिकेटचं जे कॉमेंट्री आहे ते हे तिघं आताच्या तारखेला घडीचे उभरते किंवा मानलेले समालोचक आहेत. थँक्यू सो मच. वळूया दुसऱ्या डावाकडे आणि जशी डावाला सुरुवातीमध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे मित्र विशाल जावीर जॉईन होतील. धन्यवाद. थँक्यू. हॅलो, नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सागरचे आपले देखील मनपूर्वक आभार. चला, दिवस क्रमांक 2 छत्रपती शिवाजी महाराज चषक क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अंतर्गत पवईचे संघ पहिल्या सामन्याला सुरुवात झाली. पहिल्या डावाचा खेळ पलटलाय. आता नव्या डावाची वाटचाल पाहायला मिळते. मोठं टार्गेट आहे, अचीव करायचंय. सलामीची 2
खेळाडू आणि त्यातला पहिला विकेट रनआउटच्या स्वरूपात रुद्र कुंभार. एक चांगला खेळाडू पहिल्याच बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात माघारी जाताना पाहायला मिळतोय. नाराजगी तर असणार आहे, कुणाला आवडेल रनआउट व्हायला, मान्य होतच नाही शक्यतो रनआउट होणं, परंतु या खेळाडूला आता या परिस्थितीमधून जाताना आपण पाहतोय. पहिली विकेट आली आहे. येस, थँक्यू डीजे. गजानन पवार नॉन स्ट्राईक एंडचा नवीन बॅटर. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा मिळणार आहे, व्हाईट बॉल. अगदीच पहिल्या डावामध्ये सागरची इकॉनॉमी बॉलिंग पाहायला मिळाली. 2 षटक हाताळले गेले. त्या संघाचा विश्वास अर्थ गोलंदाज म्हणून कार्य केलं. ब्रेक लागला, पण शेवटच्या षटकादरम्यान पुन्हा एकदा धावांचा उच्चांक गाठला. या वेळेला लेग साईडला फ्लिक केला गेलाय. डिक्लेअर झोनमध्ये बॉल जाईल काय? ओ, डिक्लेअरचा 1 रन मिळतोय. कुणाल लेफ्टी बॅटर आहे, क्षमता आहे, कॅलिबर आहे या खेळाडूकडे. ओव्हरआर्म अंडरआर्म खेळण्यामध्ये माहीर आहेत. आजचा फॉर्मॅट त्याच्यासाठी देखील खऱ्या अर्थाने 6व्या पर्वातील नवीन फॉर्मॅट म्हणून त्याची वाटचाल, कारण पहिली मॅच आहे. सेट होणं, स्वतःला ह्या ग्राउंडवरती सामावून घेणं पहिल्या मॅच दरम्यान थोडासा एक मोठा टास्क असतो, पण हरकत नाही, सामावून घेतील, कारण स्थानिक मैदान आहे, स्थानिक क्रिकेट आहे. हो हो, चांगला बॉल. अगदी बॅटरच्या पुढ्यात ना बॉलला हलकसं वजन दिलं गेलंय. डॉट बॉल येतोय. पवईत देखील बरंच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. पवईतील खेळाडू देखील अनेक उंच भरारी मुंबईच्या नगरीमध्ये घेताना पाहायला मिळालेत. यावेळेला पुन्हा एकदा उचललाय, बॉल आतमध्ये येतोय. 2 धावा तर कंप्लीट होऊ शकतात. सुरुवात झाली आज या दिवसाला, नव्या दिवसाला. काल व्यावसायिक गटातील क्रिकेट पाहिलं, काय मजा आली व्यावसायिक सामने पाहायला. सकाळची जी रंगतदार सामन्यांची सुरुवात होती ती शेवटच्या क्षणापर्यंत ती रंगत तशीच कायम पाहायला मिळाली. यावेळेला समोर खेळले, फटका चांगला आहे, उंची गाठली, लांबी अपुरी आणि फटका फसतोय. सवय लागते माघारी. थँक्यू डीजे. बघा, मला वाटतं एकंदरीत जे गाणं आपण आता आपल्या कानावरती ऐकत होतो, कानावर पडले जे शब्द, त्यातून मला वाटतं एक संकेत दिले जात आहेत. युगत मांडली, गणिमी कावा केला छत्रपती शिवाजी महाराजांनी, मुठभर मावळ्याने घेऊन स्वराज्य स्थापन केलं. तो गणिमी कावा, ती युगत मांडणं आता तरी मला वाटतं संघाला गरजेचं आहे. विकेट गेलेत, शूरवीर योद्धे कुठेतरी धारातीर्थ पडलेत, परंतु तरी देखील आपली झुंज, आपलं युद्ध सोडून चालणार नाहीये. गणिमी कावा करावा लागेल. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. 4 रन झालेत. क्रिकेट हा रणनीतीचाच गेम आहे. जरी पहिल्या डावामध्ये, पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्येला ब्रेक लागला असला तरी उभारी घ्यावी लागेल. उर्वरित 4 ओव्हरमध्ये ती धावसंख्या फुलवता येऊ शकते, पण तुमचं सातत्य टिकून राहणं फार गरजेचं आहे. टीम मीटिंग थोडं शक्यतो टाळा मित्रांनो, अधिक जास्त चर्चा करू नका. एक एक्स्ट्रा मॅच आहे, वेळेच्या मर्यादा पाळा. आज आपण पवईमध्ये आहोत. पवई म्हटलं तर एक स्वप्नांचं शहर. पवईकडे नेहमीच लक्ष वेधलंय इथल्या उंच मजली इमारतीने, आणि नेहमीच लक्ष वेधलंय ना त्या चाळीतील संस्कृतीने. इथल्या चाळीतील संस्कृती आपण गेली अनेक पर्वांपासून पाहत आलोय. इथे जशी क्रिकेटची परंपरा जोपासली आहे, तशी दहीहंडी उत्सव, गणेशोत्सव, संतांची भूमी म्हणून देखील इकडे पाहिलं जातं, कारण इथे वारकरी संप्रदायातील लोक देखील आपल्या चाळीमध्ये पाहायला मिळतात, कारण इथे अनेक उपक्रम असे साजरे केले जातात. त्यामुळे मराठी माणसांचं देखील वास्तव्य या परिसराकडे आपल्याला पाहायला मिळतं. सागर पेझे नॉन स्ट्राईक एंडला नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅचला पुढे घेऊन जावं लागेल. बॉलर क्रमांक 2 कोण आहेत? बॉलर अभिषेक. सामना क्रमांक 1 प्रशिक.
आज प्रशिक यांचा देखील वाढदिवस साजरा केला जाणार. वाढदिवसांच्या शुभेच्छा. पहिला एक्स्ट्रा बॉल मिळतोय. व्हाईट बॉल. गजानन पवार गणेश आपला गणेश कंसे यांचा एक महत्वाचा बॅटर. क्या बात आहे. चांगला स्ट्रोक पण हिट विकेट होऊ शकला असता. मागे आलेला डिक्लेअरचा रन मिळेल. मॅच चालू ठेवावी लागेल. सहा रन झालेत. एक बॉल आणि 6. ओहो फटका चांगला आहे पण पुन्हा एकदा तीच चुकी करून बसलाय. फटका होता दमदार. फटका होता जोरदार. पण त्या फटक्यामधील ती उंची असता लांबी अपुरी राहते. फटका फसलाय. विकेटला सामोरं जावं लागतंय. थँक्यू थँक्यू. विकेट गेलेत. अडचणी वाढल्यात. प्रसंग ओढावून घेतलाय. प्रसंगातून कुठेतरी मार्ग काढावे लागेल. नेक्स्ट बॅटर सबरी येत आहेत. सबरी जिसको हर बॉलर की है खबरी. अब आ चुके हैं सबरी. देखते कैसे बैटिंग करेंगे. एक काफी अच्छे बल्लेबाज है. गेंदबाजी अच्छी करते हैं. ओवरआर्म क्रिकेट में भी उनका एक कंसिस्टेंसी रही है. अंडरआर्म क्रिकेट में एक जो चांस मिला है उसको लेके अपने टीम के लिए जो आई हुई मुसीबत है उसको हैंडल करना पड़ेगा. गैप में खेला हुआ स्ट्रोक काफी अच्छा शानदार. एक्स्ट्रा कवर सन में 2 रन की एक कोशिश सक्सेस होती हुई 2 रन आगे बढ़ेंगे. 2 धावा ज्या आहेत ना त्या खूप निर्णायक आणि महत्वाच्या आहेत. त्या 2 रनांनी ना तुमच्या धावगतीला अशी काही चालना मिळेल आणि विजयाचं ते चित्र तुमच्या हळूवारपणे चित्र स्पष्ट होताना पाहायला मिळू शकतं. यावेळेला पुन्हा उचललाय. चुकी केली आहे का या गोल बॅटरने. झाडाला लागलाय त्यामुळे ही चुकी तशी आपण म्हणता येणार नाही. झाडाला लागलाय. बॉल सुरक्षित आहेत. 2 धावा मिळत आहेत. येस तुम्हाला कुठे मारायचे स्ट्रोक सेफ झोनला खेळा. जिथे झाडाला बॉल लागला तिथे तुम्ही सेफ आहात हे मात्र पाहायला मिळते. 35. अजून 35चं समीकरण गरजेचं आहे. 10 रन झालीत. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर अभिषेक गोलंदाजी करतायत. मिलिंद पाचारणे सर अगदीच आजच्या या माहोलमध्ये त्यांना देखील आनंद वाटतोय. हळूवारपणे येणारा वारा स्पर्शून जातो आपल्या अंगाला आणि ती एक वाऱ्याची झुळक कुठेतरी आपल्याला मंत्रमुग्ध करते. आठवण जाग्या करते रविवारची. अकरा धावा झाल्यात. स्लोवर डिलिव्हर केलाय. कुठेतरी बॅटर चूक करेल हा विचार होता गोलंदाजाचा. सेफ झोन मध्ये खेळले सागर पेजे. संघाचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून त्या खेळाडूकडे निश्चितच पाहू शकतो आपण. काय कधी कोणत्या क्षणाला काय करावं आणि कसं घडवावं ही वृत्ती बाळगणारा खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. 2 षटकांच्या नंतरची धावसंख्या 13 धावा झालेत. कालचा दिवस अगदीच साजेसा. काल देखील सुंदर दिवस म्हणून क्रिकेटच्या माध्यमातून आपण ती वाटचाल पूर्ण केली. रंगत सकाळच्या सत्रात सुरुवात झाली ती रंगत कायम शेवटपर्यंत पाहायला मिळाली. चला जास्त अधिक चर्चा नको. चला दहीहंडी करतो असं आपण एकत्रित सातत्याने येऊ नका. दहीहंडीचा कालावधी आहे जवळपास पण सतत आपण दहीहंडीचा प्रॅक्टिस करतोय अशा काही संकेत देऊ नका. दुर्वाप्रिया गजानन मंदिर या परिसरात देखील दहीहंडी उत्सव मोठा दिमागदार सोहळा म्हणून साजरा केला जातो. यंदा 7 थर रचतायत. गतवर्षी देखील 7 थर रचले. यंदा 8व्या थराचा प्रयत्न असेल त्यांचा. बॉलर आकाश. 2 ओव्हर नंतर रन आहेत 13 आहे. मॅच तयार करता येऊ शकते. ओहो चांगला बॉल मिस केलाय. हरकत नाहीये. रन मिळतोय. लेग बाईज जितू सर आम्हाला कळवतायत. लेग बाईज आज आमच्या समालोचन कक्षामध्ये जोडले गेले. तर सागरची मोरे सर अंडरआर्म क्रिकेटचा आवाज त्याचबरोबर आमचे मनीषी बागले सर
डोंबिवली नगरीमधून आज ते देखील या पवई नगरीमध्ये प्रथमताच आपल्या आवाजातून सर्वांना मंत्रमुग्ध करणार. चांगला स्ट्रोक लेग साईडला केले होते. काल गोलंदाजीचं डिपार्टमेंट सुमेश केणी आपला दिवेशने अगदी छाप निर्माण केली. हर्षित सारखा देखील खेळाडू ऑलराऊंडर फॉर्मॅट मधला लक्ष वेधून घेणारा पाहायला मिळाला. आणि त्यातल्या त्यात काल फिल्डिंगच्या शैलीवरती शेवटच्या क्षणाला अगदी कोणी प्रभावित केला ना तर सुमेश केणी. बॉल थांबला नाही, पण बॉल थांबवण्यासाठी त्याने जे काही एफर्ट दिले ना ती चर्चा संपूर्ण मुंबईच्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये पाहायला मिळाली. मित्रांनो, आपल्या बाईक आहे ना मागे घ्या, कारण बाउंड्रीचा जो बॉल आहे ना कधी आला एखादा खेळाडू ज्या वेळेस उसळी घेतो ना बॅलन्स करता येत नाही त्याला स्वतःच्या बॉडीचा, बाउंड्रीच्या बाहेर जाऊन त्याचा बॅलन्स जातो. आणि इकडे काय होत आहे, किती रन आहेत, 1 2 3 कंप्लीट झाल्यात. पण सर काय निर्णय येतोय, रन कंप्लीट केलेत हेच कळू ना. येस, बाउंड्री नाहीये. मित्रांनो, तुमच्या बाईक आहे ना मागे घ्या, सर्वांना सूचना आहे, कारण कधी उंचावरचा बॉल घेता घेता आमचा खेळाडू पाठीमागे बॅलन्स आउट होईल आणि तुमच्या गाडीवरती धडकेल ना हे आम्हाला देखील माहीत नाहीये. तसं काही घडू नये, परंतु तुम्हाला विनंती आहे आपल्या गाड्या आहेत ना मागे घ्या. रवी रोकडे हे देखील उपस्थित आहेत. बराच दूरहून प्रवास केला. स्थानिक क्रीडा स्पर्धा खेळणं हा त्यांचा एक स्वतःचा एक या क्रीडा स्पर्धेवरचं प्रेम राहिलंय. अगदी मला वाटतं कोल्हापूर सांगलीचा आज दौरा केलाय त्यांनी. हक्काची क्रीडा स्पर्धा आहे, खेळण्याचं एक विशेष प्रेम राहिलंय या क्रीडा स्पर्धेवर. हो, फटका फसलाय, उंची आहे, झाडाला लागतोय काय बॉल, लागला तर सुखरूप, आणि ही सुखरूपता 2 मिळत आहेत. येस, हे 2-2 रन जर हे दोघांनी चालू ठेवले, एक आणखी 10 बॉल जर 2-2 चालू ठेवले ना येतील मॅच मध्ये. युगत मांडली वाटतंय या दोघांनी ती युगत मांडली. स्कोर झालाय 21. मॅचला जिंकण्याकरता अजूनही गरज आहे. चोवीस धावांची गरज आहे. 21 झालीत. क्या बात है सबरी, सबरी को हर बॉलर की है खबरी. शानदार बैटिंग सबरी, बैलेंस रखा है सबरी ने अपना गेम का. यानी कि विकेट जाने के बाद जो टीम पे आई हुई मुसीबत थी उस मुसीबत को हैंडल करने का एक मंसूबा बना के ये सबरी अच्छी बैटिंग कर रहा है. 3 ओव्हर नंतर आहे 23. पहिल्या ओव्हरला स्कोर ग्राफ थोडासा अधुरा राहिला, ग्राफ कुठेतरी खाली घसरताना पाहायला मिळाला. पण तदनंतरचा जो स्कोर ग्राफ आहे ना तो थोडासा चढता क्रम आहे. सेकंड ओव्हरला 9 आले, थर्ड ओव्हरला 10 आले. पहिल्या ओव्हरला एक साधारण 8 ते 7 रन जरी आले असते ना तरी एक पुरेशी धावसंख्या होती. पण अजूनही 12 बॉल आणि गरज आहे 22 ना, 12 बॉल 22, प्रति ओव्हर 11. सरासरी कॅल्क्युलेटिव्ह गेम फार महत्वाचा आहे. चालू सामना एका बाजूला पवई एकता आणि एका बाजूला श्री दुर्वप्रिय साई सिद्धी. पवई एकता अर्थातच या परिसरामधील संघ आहे. चला चला, मीटिंग जास्त करू नका मित्रांनो, चला चला बॅटर गणेशजी. पवई एकता या परिसरातील संघ तर आहेच, पण त्याचबरोबर पवई एकता चषक या परिसरामध्ये प्रत्येक वर्षाला आयोजित केला जातो. अर्थातच सन्माननीय शिवाजी सूर्यवंशी साहेब हे या क्रीडा स्पर्धेचे आयोजक असतात. त्यांच्या माध्यमातून देखील इथे एक रंगतदार अशी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यामागे त्यांचा नेहमीच वाटचाल आपल्याला पाहायला मिळाली. बॉलर क्रमांक 4 कोण आहेत, यंग टॅलेंटेड नितीन, नितेश. बघा, नाव चुकलं की तुमच्याकडनं आवाज येतो, पण ज्यावेळेस आम्ही विचारतो कोण आहे बॉलर त्यावेळेस आवाज येत नाही. थोडं या इकडे बसा. थोडा दूर ठेवलाय, व्हाईट बॉल. पहिला बॉल एक्स्ट्रा मिळतोय. सागर फार महत्वाची बॅटिंग करताय. 21 ची आवश्यकता अजूनही मॅचला जिंकण्याकरता. फटका चांगला आहे, जाणार काय बाहेर, फटका फसलाय. सागर काही गरज नव्हती, आणखी काही काय थोडा मॅचला टचअप दिला असतात तर मॅच तुमच्याकडे पूर्ण झुकताना पाहायला मिळाले. विकेट देते.
हॅलो, चला 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 बॅटर या पटकन. थँक्यू थँक्यू डीजे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून मुजरा करत आज पुन्हा दुसऱ्या दिवसाची वाटचाल आपण पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज चषक, शिवरायांची प्रतिमा आपण पाहतोय. शिवरायांकडे पाहिलं की नेहमीच आपल्याला ऊर्जा प्रेरणा मिळते. महाराजांमुळे या भूतलावरती आज आपण आहोत जगतोय. मनीष सरांनी सांगितल्याप्रमाणे हा भगवा रंग आज आपण पाहू शकतोय. हा भगवा रंग आपण मिरवू शकतोय. मनावरती कोरला गेलाय का, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले ते पराक्रम, जिंकलेले ते किल्ले, मुघलांवरती केलेले ते, त्यांच्यावरती केलेले ते वार, छावणीमध्ये जाऊन केलेले ते युद्ध, आणि त्यामुळेच आज आपण मराठी माणूस अभिमानाने मिरवतो, डौलवतोय हा भगवा ध्वज. गणेशजी कंसे यांनी देखील या छत्रपती शिवाजी महाराज चषकाच्या निमित्ताने फटका फसलाय तिकडे. सबरी पुन्हा आणखी एक हादरा बसतोय, तो म्हणजे बॅटिंग टीमला, श्री दुर्वाप्रिया साई सिद्धी संघाला. हॅलो, थँक्यू. आणि वर्णन करावं लागतंय, सूचना दिल्या जातात आम्हाला. क्रिकेटमध्ये अगदीच काहींनी वर्णन केलंय तसं या खेळाडूचं देखील वर्णन करावं लागतंय. तो आलाय, त्याला यावं लागलंय, आणि तो आला नाहीये केवळ, तो आता मात्र करून दाखवणार आहे. ओहो, चांगला बॉल सोडला, मिस केलाय. नितेशचं देखील कौतुक आहे, चांगली बॉलिंग करतोय. एक्स्ट्रा दिला होता, पण चांगल्या बॉलिंग वरती त्याने देखील त्याचं कौशल्य दाखवलंय. अजूनही आता मॅच थोडीशी पुन्हा एकदा कठीण परिस्थितीमध्ये, ही डिसाइडेड ओव्हर आहे ना, ती अगदीच योग्य प्रकारे हा गोलंदाज चांगल्या प्रकारे हँडल करतोय. फटका चांगला आहे, सेफ झोन मध्ये खेळलेत. एक मिळाली, दुसरीची देखील वाटचाल आहे, 2 मिळणार. किती? एकच. ओके, डिक्लेअरचा एकच मिळालाय. वाट्याला म्हणजे कधी कधी नशिबाची साथ देखील महत्वाची असते. शेवटचं षटक पहिल्या डावाचं अडचणी वाढवणार षटक गेला, षटकार गेला, आणि तिकडे संघर्ष वाढला. वाईटची अपील होती, बट नाही, शंका आहे, रिव्ह्यूची मागणी केली गेली आहे. चला पडताळणी करूया टीव्ही अंपायरच्या मदतीने. श्री साई या वाहिनीवरती आमचे ऑपरेटर संतोषजी वराडकर, आपल्यावरती आहे ती जबाबदारी, लवकरात लवकर निर्णय मार्गी लावायचे. चला, क्या बात आहे. रिव्ह्यूची मागणी केली होती, रिव्ह्यू सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. गणेशजी कंसे यांचा रिव्ह्यू मात्र सफल होतोय. शंका होती, त्या शंकेचं निरसन केलं गेलंय. अचूक निर्णय पुन्हा एकदा मार्गी धाडला. जितू सरांनी दिलेल्या निर्णयावरती त्यांनी कुठेतरी चॅलेंज केलं, आणि त्या चॅलेंजला त्यांनी त्यांच्या बाजूने येस करून होकार मिळवून घेतला. अंमलबजावणी झाली. आपण पाहिलं श्री साईच्या वाहिनीवरती नेहमीच हा तंतोतंत ही वाहिनी कार्य करताना पाहायला मिळाल्या, कारण त्यांच्या टेक्निकल डिपार्टमेंटचं हे कौशल्य आपल्याला पाहायला मिळतं. नेहमी सज्ज असतात. क्या बात आहे. गणेशजी यांनी जर षटकार मारला, आणि तो षटकार
षटकार मारला की काय असं आम्ही वर्णन करत होतो ते पुरस्कार देखील जाहीर करणार होतो. अर्धवट ती वाक्य राहिली आणि खेळी देखील अर्धवट राहते. म्हणजे सुखरूप कोण आहेत तर श्री साई, कारण ते 500 रुपयाचा पुरस्कार देणार होते. ची गरज आहे. चला चला मॅच स्पीडअप करा. बघा बॅटिंग करणारी श्री दुर्वा प्रिय साई सिद्धी गणेशजी, आपली टीम जर विजयी झाली तर आपला श्री साई स्पोर्ट्सचा जो टेक्निकल डिपार्टमेंट आहे त्याचा जो कॅमेरामॅन आयुष आहे त्यांच्याकडनं तुम्हाला 500 रुपयांचं पारितोषिक आहे. या संघावरती विशेष प्रेम राहिलंय श्री साई या टेक्निकल डिपार्टमेंटचं. फटका चांगला आहे पण स्ट्रोक नव्हता. त्या स्ट्रोक मध्ये ती ताकद आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. विकेट येते पुन्हा एकदा. नेक्स्ट बैटर चिराग छेड़ा, गेंदबाजी की छेड़छाड़ी करने वाला बल्लेबाज करके जाने जाते हैं चिराग छेड़ा. आता छेडायचंच आहे तुम्हाला या येणाऱ्या बॉलला. षटकार मारायचे तुम्हाला. परिस्थिती बरीच अवघड आहे. काढा, मार्ग काढला तर तुमच्या देखील नावाची चर्चा आहे. शेवटचे काही निर्णायक बॉल आहेत. थोडा दूर व्हाईट बॉल. म्हणजे आता मॅच आहे 2 बॉल 10. 2 बॉल 10. एक बाउंड्री एक षटकार. एक जर षटकार आला ना, एक बाउंड्री जरी आली ना, येऊ शकते मॅच. सर्वांची नजर मॅच कडे.
फटका चांगला आहे, जाईल काय पण पाऊस, पण क्या बात आहे, काय कमालीची कॅच पकडली गेली आहे. चांगला मिड विकेटला तैनात असलेला प्लेअरने अगदीच बाहेर निघाला आणि तो झेल सावरलाय, विकेट येतोय. संघ मात्र ऑल आउट झालाय आणि या मॅच वरती पवई एकता संघाने नाव कोरलं गेलं. विजयी संघ अभिनंदन. पवई एकता 11 अभिनंदन. कोण आहेत? परफॉर्मन्स दाखवलात आपण. निर्णायक ओव्हर त्यांनी कव्हर केली. नितेश प्रसादजी आपल्या शुभ हस्ते आज पहिल्या मॅचचा हा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कृत केला जातोय खेळाडू. वेल डन मित्र, थोडा मागे. हा दोन्ही बाजूला कर, दोन्ही बाजूला फोटो येऊ देत. वेल डन प्रसादजी, थँक्यू. नितेश एक 2 मिनिटं थांब. आज एक मोठी क्रीडा स्पर्धा खेळतोय. ग्लॅमर आहे या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून झळकलाय. हिंदी में मध्ये बोलू, ठीक है, चला तुम्ही ज्या लैंग्वेज में कंफर्टेबल है. एक काफ़ी अच्छी टूर्नामेंट खेलने का एक मौका मिला गया. काफ़ी अच्छी ओवर की एक बड़ी टीम थी, उनके खिलाफ बॉलिंग करते हुए आपने जो परफॉर्मेंस दिखाया गया, उसके परफॉर्मेंस के दौरान आपको ये प्लेयर ऑफ द मैच मिला है. सो क्या फील करते हो, क्या कहना चाहोगे अपने मिले हुए इस पुरस्कार के बारे में और इस टूर्नामेंट के बारे में? मैं कहना चाहता हूँ, मैं बड़े मेरे सीनियर लोग हैं जो उन्होंने मुझे चांस दिया और यहाँ तक मुझे लाया. ये टूर्नामेंट क्या फील करते हो, कैसा लग रहा है ये पवई में जो ऑर्गेनाइज किया गया है टूर्नामेंट? कैसे लग रहा है? पवई में बहुत सी टीम है जिन लोगों को वेटिंग पे रखा गया है, लेकिन तुम्हारी टीम को खेलने का मौका मिलता है हर टाइम. तो क्या कहना चाहोगे ऑर्गेनाइज टीम के बारे में? ऑर्गेनाइज तो हर साल अच्छा ही होता है. वो जो भैया है गणेश कन से, हर साल अच्छा ही करते हैं. ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच के लिए, शुभकामनाएं. तर हे होते नितेश. असे अनेक मॅन ऑफ द मॅचचे शिलेदार या व्यासपीठावरती आपण पाहणार आहोत. अनेक घडामोडी आपल्याला घडताना पाहायला मिळतील आणि आवाजात देखील आता पुन्हा एकदा बदल होतोय. मी घेऊन जातो आणि निमंत्रित करतो सूत्रसंचालनामध्ये आमचे समालोचक, साथी समालोचक मणिजी बागले सर यांच्याकडे. आता मात्र मॅचची सूत्र हाती घेण्याचं विनंती करतो. धन्यवाद.
धन्यवाद, थँक्यू सो मच. पहिल्या सत्रामध्ये आपण सागरजी मोरे सरांना ऐकत होतो. दुसऱ्या सत्रामध्ये सेकंड इनिंगमध्ये आपण विशालजी जावीर सरांना ऐकलं. पवईच्या या पावन नगरीमध्ये आपण आहोत. श्री साई सिद्धी स्पोर्ट्स क्लब पवई आणि त्यांच्या मार्फत छत्रपती शिवाजी महाराज चषक. आलेल्या सगळ्याच तमाम क्रीडा रसिकांचे सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. सुरुवात करतोय आजच्या दिवसाला. आजचा सेकंड आणि फायनल डे आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मय देव सर्व कार्य शु सर्वदा. बोला गणपती बाप्पा मोरया. आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनाही मानाचा मुजरा करतोय, कारण ते आहेत म्हणून आज आपण आहोत. विशालजी अगदी बरोबर उल्लेख केलात. हा भगवा रंग, ही मराठी भाषा जी आज आपण बोलतोय, हे सगळं काही आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. दोन्ही टीम्स आपले एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं अनिवार्य आहे. बॉल पहिला डिलिव्हर झाला. एक्स्ट्रा